नमस्कार मंडळी, गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवतो आहे पालक पनीर. त्याच्यासाठी ही एक आहे पालकची जुडी, जी आपण देठं खुडून घेऊयात. तोपर्यंत आपण गॅसवर ठेवलेलं आहे पाणी गरम व्हायला. देठं काढून घेतली पालकची आणि चांगली अशी धुवून घ्यायची आहे. भरपूर पाणी टोपात घेऊन धुवून घेतली की त्याच्यावर असलेली माती छान अशी खाली बसते आणि लगेचच इकडे पाणी उकळलेलं आहे. उकळत्या पाण्यात अशीच्या अशी बुडखं काढलेली पालक ठेवून द्यायची आहे. इकडे बसत नसेल तर थोडीशी अशी क्रॉस केली की बसते. एका बाजूने 1-2 मिनिट, दुसऱ्या बाजूने 1-1.5 मिनिट अशी पालकची भाजी आपल्याला घ्यायची आहे शिजवून. देठं देखील घ्यायची आहेत. आता शेतातील असेल ताजी असते आणि कोवळी असते, पण जर शहरात तुम्ही घेतलेली असेल जुडी तर मग ती थोडीशी सुकलेली असेल तर देठ शिजायला थोडासा वेळ लागतो, कारण पालक शिजली पाहिजे चांगली 85 ते 90%. नाहीतर मग जी कच्ची पालक असेल ती मिक्सरमध्ये घातली की तिची चव वेगळी लागते. तर चला, पालक चांगली शिजलेली आहे. गॅस केला आहे बंद आणि ही पालक मी आता काढून घेते आहे परातीमध्ये. आता या पालकला आपल्याला करायचं आहे थंड, जेणेकरून तिचा जो कलर आहे तो तसाच हिरवागार राहील. वेळ असेल तर मोठ्या भांड्यामध्ये पसरवून ठेवा, नसेल वेळ तर गरम असते त्याच्यामुळे त्याच्यावरती आपल्याला ओतायचं आहे थंड पाणी किंवा मग बर्फाच्या पाण्यात ठेवायची. आता आपण जे पालकचं पाणी होतं ते गरमच होतं, त्याच्यात घातलेलं आहे मीठ आणि त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत पनीरचे तुकडे. तर हे आहे विकत आणलेलंच पनीर आणि त्याचे मी करून घेणार आहे तुकडे. आपल्याला हवे तसे तुकडे करून घ्यायचे, खूप मोठेही नाही आणि खूप छोटेही नाही असे त्याचे पनीरचे तुकडे आपण घेऊयात करून. आणि जे पालकचं गरम पाणी आहे ना, तुम्हाला हवं तर तुम्ही दुसरं देखील गरम पाणी करू शकता, पण आहे पालकचं पाणी जे आपण जास्त काही वापरणार नाही, तर त्याच्यामध्येच मीठ टाकलं आहे आणि हे पाणी कोमट आहे. याच्यामध्ये हे पनीरचे तुकडे टाकून घेऊ. पनीरचे तुकडे कोमट पाण्यात, मीठ घातलेल्या कोमट पाण्यात याच्यासाठी टाकायचे, कारण ते मस्त असे सॉफ्ट होतात आणि पनीरला मस्त अशी टेस्ट येते. आता बाकीची तयारी करूयात. मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या आपण तोडून घेऊयात. मिश्रण थोडं असेल की अशा मिरच्या तोडून घेतल्या म्हणजे पाणी न घालता छान बारीक होतं. 4 हिरव्या मिरच्या, 4-5 मोठ्या लसूण पाकळ्या पाणी न घालता आपण घेऊयात फिरून. हे घेतलेलं आहे फिरून. आता मला हे मिक्सरचं भांडं पुन्हा हवं आहे, म्हणून मी एका छोट्या वाटीमध्ये हे लसूण आणि मिरचीचं वाटण घेते काढून. आणि आता आपली जी पालक आहे ती झालेली आहे थंड झाल्यानंतर मिक्सरला घ्यायची आहे फिरवून. प्युरी करायची आहे आपल्याला त्याची. तर चला, तुम्ही बघाल मस्त अशी थंड झालेली होती आणि छान शिजलेली होती. तर त्याच्यामुळे तुम्ही कलर बघाल एकदम डार्क असा हिरवागार नॅचरल कलर आलेला आहे. आता ही प्युरी देखील मला घ्यायची आहे काढून, कारण याच मिक्सरचा भांड्याचा आपल्याला करायचा आहे पुन्हा वापर. तर ती देखील घेतली एका मोठ्या बाउलमध्ये काढून. आणि 1 टोमॅटो मला त्याच्यामध्ये घ्यायचा आहे फिरवून, कारण पालक म्हटली की त्याच्यामध्ये 1 टोमॅटो घातलं की छान टेस्ट येते. तर पालकचाच होता हा मिक्सर, त्याच्यामुळे टोमॅटो घातलेला आहे, लक्षात येत नाही. टोमॅटो मी फिरवून घेतलं, ते देखील एका वाटीमध्ये काढून घेतलं. आणि आता फायनली त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते आणि अशा पद्धतीने विचळून घेते, जेणेकरून झाकण आणि मिक्सर जे काही लागलेलं आहे मिश्रण ते सगळं निघून येईल. ज्याच्यामध्ये आपण पालकची प्युरी काढली ना त्याच्यामध्ये. आता पाणी याच्यामध्ये घालून घेतलं होतं, कारण आपल्याला हे भांडं स्वच्छ हवं होतं. कारण मी इथे घरच्या घरी जे आपण दूध तापवतो 2-4 वेळा तरी, त्याची मस्त अशी साय आहे, त्याची मी घेणार आहे मलाई करून. तुमच्याकडे जर साय नसेल तर तुम्ही रेडीमेड मलाई वापरू शकता. पनीर पालकच्या भाजीला थोडीशी मलाई असेल तर खूप छान अशी चव येते. तर चला, गॅस चालू केला आहे, 2 पडी तेल घातलं आहे. पहिल्यांदा कढई थोडीशी तापून द्यायची, मग तेल घालायचं. तेल चांगलं तापलं, आता याच्यात घालायची आहे भरपूर जिरी. मोहरी घालायची गरज नाही, जिरीच घालायची. तुम्हाला हवी असेल तर घालू शकता. जिरी घातली, जिरं. आता तेल चांगलं तापलं आहे, चांगली फुलली आहे. आता आपण घालूयात आपलं वाटण. वाटणामध्ये आहे 4 हिरव्या मिरच्या, 4-5 मोठ्या लसूण पाकळ्या, जे पाणी न घालता आपण घेतलं वाटून. आता मंद आचेवरती याला थोडंसं परतून घ्यायचं, कारण हिरवी मिरची आहे चांगली परतली गेली पाहिजे आणि मंद आचेवरच परतून घ्यायची आहे. मस्त तेल तापलेलं होतं, त्याच्यामुळे याला आपण चांगलं मिक्स करून घेऊ आणि लगेचच
हे लसूण आणि हिरवी मिरची मस्त परतलं जाईल. गॅस आपला बारीकच ठेवलेला आहे. आता हे चांगलं परतलं गेलं, एकदा चांगलं मिक्स करून घेऊयात. तळापासून खाली लागायला नको. आता हे जळू नये म्हणून परतलं गेलेलं आहे, जळू नये म्हणून आता आपण याच्यामध्ये घालूयात बाकीचं साहित्य. तर आता आपण घालूयात पावडर मसाले. मसाल्याच्या डब्यामधून आपल्याला घालायचे थोडीशीच इथे मी लाल मिरची पावडर घातली, कारण 4 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. छोटा अर्धा चमचा धना पावडर घातली आणि ही आहे जिरे पावडर. छोटा अर्धा चमचा जिरे पावडर देखील घातली. बरोबर आपण अगोदर एक छोटा चमचा आपण अख्खं जिरं घातलेलं आहे, ते चांगलं परतलं गेलं होतं. आता हे मस्त परतलं जाणार आहे. आपण याला हे पावडर मसाले आहेत याला थोडंसं मिक्स करूयात. पावडर मसाले घातले की लगेच जळू नयेत म्हणून थोडंसं पाणी देखील घातलं तरी चालतं. आता आपण डायरेक्ट याला थोडंसं मिक्स करून जे आपण एक टोमॅटो मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे ना, ते आपण घालूयात, कारण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी देखील आहे. हे थोडंसं आटलं जाईल आणि मग आपण बाकीचं साहित्य घालूयात. आता इथे गॅस थोडा मोठा केला तरी चालेल, कारण ऑलरेडी टोमॅटोची प्युरी आपण केली ना, त्याच्यामध्ये आपण मिक्सर विसळून थोडंसं पाणी घातलेलं होतं. तर याला थोडं मिक्स केलं आणि आता घालूयात पालक प्युरी. पालक प्युरी घालायची आहे. ही भाजी खूप जास्त पातळ नसते, म्हणजे पनीरचे जे पीस आहेत ते व्यवस्थित त्याच्यामध्ये लथबीत अशी भाजी असते ही. तर चला याला घेऊयात मिक्स करून आणि चला स्वतःचं हे रूप बघूयात कसं दिसतं ते. सेल्फी काढायचा प्रयत्न करूयात. तर आजचा आमचा लुक हा असा आहे. तर चला तिकडे भाजीला पुन्हा एकदा थोडंसं मिक्स करून घेऊयात. तळाला लागण्याची शक्यता आहे, कारण आपण जास्त पाणी त्याच्यामध्ये घातलेलं नाही. आणि उकळी यायला लागली की ही पालक बाजूला थेंब थेंब उडते, म्हणूनच एक तर झाकण ठेवायचं. जशी त्याला उकळेल तसे असे बुडबुडे असे वरती बाजूला उडतात. तुम्ही बघाल बाजूला शेगडीवर देखील आणि बाजूला भिंतीवर देखील उडतात, म्हणून अर्धवट थोडंसं झाकण ठेवायचं. तर मी पहिल्यांदा घालून घेते चवीनुसार मीठ. आता इथे मी फक्त ही जी कढईतली पालकची भाजी आहे तेवढ्या पुरतंच मीठ घातलेलं आहे. आता त्याला घेते चांगलं मिक्स करून आणि मग आपण त्याच्यामध्ये पनीर घालणार आहोत. आता फक्त या पालकच्या भाजीपुरतंच मीठ याच्यासाठी घातलं, कारण पनीरचे तुकडे करून ऑलरेडी आपण कोमट पाण्यामध्ये, मिठाच्या कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. तर आता हे सगळे तुकडे छान मस्त टेस्टी झालेले आहे. तुम्ही हे असे खाऊ शकता, टेस्टी लागतात. तर चला सगळे पनीरचे पीस आपण याच्यामध्ये घालून घेऊयात भाजीमध्ये. या भाजीला उकळी आलेली आहे चांगली आणि मग आपण हे पीसेस घालतो. ऑलरेडी पालक आपण 85 ते 90% चांगली उकळून घेतली आहे मिक्सरमध्ये. नंतर थंड झाल्यानंतर फिरवून घेतली आणि त्या उकळलेल्या भाजीमध्ये आता आपण घालतो आहे पनीर. तर आता याला अलगद मिक्स करून घ्यायचं आहे. तसे हे पनीरचे तुकडे कोमट पाण्यामध्ये, मिठाच्या कोमट पाण्यामध्ये घातले होते, त्याच्यामुळे असे पटकन ते तुटत नाही. तरी देखील थोडं नाजूकपणे मिक्स करून घ्यायचं आणि मस्त अशी दिसते आपली पालक पनीरची भाजी. छान अशी ही ग्रेव्हीदार भाजी असते, त्याच्यामुळे खूप जास्त पाणी घालायचं नाही, तेव्हा ती खूप छान लागते. तर चला याला आपल्याला द्यायची आहे एक वाफ. चांगली मिक्स करून घ्यायची. पण आपण त्याच्या अगोदर याच्यामध्ये घालून घेऊयात क्रीम, जी आपण घरीच बनवली. साय फेटून घेतली आपण, साय मिक्सरला फिरवून घेतली. जाडसर साय असते दुधाची. 2-3 वेळा दूध तापवलं की त्याला भरपूर साय येते. तशी एवढी येत नाही म्हणावं तशी, कारण आजकाल डेअऱ्यांमधून जे आपण दूध आणतो त्याचं ऑलरेडी सगळं काही मलाई काढून घेतलेली असते. तरी देखील मस्त आपली भाजीचा लुक दिसतोय. आणि याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते, जेणेकरून हे मिक्सरला जी काही मलाई लागलेली आहे, साय लागलेली आहे, थोडंसंच घातलं आहे. पोहे खायचा 1 चमचा. आणि आता फायनली एक वाफ द्यायची आहे. झाकण ठेवलं, 1-2 मिनिट वाफ दिली आणि आता या भाजीला घेऊयात चांगलं मिक्स करून. मलईमुळे भाजीची चव छान होते, रुचकर भाजी लागते. नक्कीच एकदा करून पहा. मलाई नसेल अवेलेबल, साय नसेल, विकतची मलाई नसेल, तरी देखील तशी भाजी छान लागते. पण मलईने मस्त असा
एक खमंग असा स्वाद येतो. तर चला एकदा मिक्स करून घेते आणि फायनली आपली मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही चपाती, नान, गार्लिक नान, रोटी किंवा कुठल्या प्रकारच्या राईससोबत खाऊ शकता. सिंपल राईस, जिरा राईस खूप टेस्टी लागते. नक्कीच एकदा करून पहा. चला अशा पद्धतीने वाढल्यानंतर आपली पालक पनीरची भाजी दिसणार आहे. चवेला खूप छान झालेली आहे आणि दिसायला मस्त अशी टेम्पटिंग दिसत आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा. नाही आवडला तर यू कॅन डिसलाईक. व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर एक लाईक तो बनता आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करून जावा. आणि पुन्हा भेटूयात आपण लवकरच नवीन रेसिपीजमध्ये. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.